जर विवाहित महिलेला तुम्ही आवडत असाल तर त्या तुम्हाला हे 5 गुप्त इशारे देतील. मित्रांनो, मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत समजून घेणं हे खूप नाजूक आणि जबाबदारीचं काम आहे. आकर्षण ही भावना कुणालाही, कधीही आणि कुठेही निर्माण होऊ शकते. मात्र ती भावना योग्य अयोग्य, मर्यादा आणि जबाबदारी यांच्या चौकटीतच हाताळली गेली पाहिजे. विशेषतः जेव्हा एखादी स्त्री विवाहित असते तेव्हा तिच्या आयुष्यात आधीपासूनच एक बांधिलकी, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या असतात. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या भावनांकडे अत्यंत संवेदनशीलतेने आणि संयमाने पाहणं आवश्यक आहे. अनेकदा असं होतं की एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष आवडू लागतो, पण ती थेट शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. कारण तिच्या आयुष्यात अनेक मर्यादा असतात, कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक. ती स्वतःच्या भावनांशी झुंजत असते. काही वेळा तिच्या वागण्यात सूक्ष्म बदल दिसू शकतात, जे केवळ आकर्षणाचे नसून भावनिक जुळवाजुळवीचे संकेत असतात. मात्र अशा संकेतांचा अर्थ लावताना समजूतदारपणा अत्यंत गरजेचा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याबद्दल विशेष जिव्हाळा वाटू लागतो तेव्हा तिच्या बोलण्यात सहजता येते. ती स्वतःहून संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकते. साध्या गप्पांमध्येही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसू शकतो. डोळ्यातून संवाद साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एखाद्याशी बोलताना लक्षपूर्वक ऐकणं, वारंवार हसणं, थोडीशी लाज, थोडीशी उत्सुकता हे सगळं भावनिक ओढीचं सूचक असू शकतं. पण हेच हावभाव मैत्रीचेही असू शकतात, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कधीकधी एखादी स्त्री तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उत्सुकता दाखवू शकते. तुमच्या आयुष्यात कोणी आहे का, किंवा तुम्हाला कोण आवडतं का, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही उत्सुकता कधीकधी साध्या कुतूहलातूनही येऊ शकते, तर कधी भावनिक ओढीचं प्रतिबिंब असू शकतं. मात्र अशा प्रश्नांना अतिअर्थ लावणं धोकादायक ठरू शकतं. संवादातील खुलापण आणि वैयक्तिक आयुष्याविषयीची उत्सुकता याचा अर्थ नेहमीच प्रणय नसतो. काही वेळा बोलण्यात हलकी-फुलकी छेडछाड, दुहेरी अर्थाने नव्हे तर सूचक विनोदाच्या स्वरूपात काही वाक्ये येऊ शकतात. मात्र हे सर्व संवादातील सहजतेचा भाग असू शकतो. प्रत्येक हलक्या स्वरातील संभाषणामागे रोमॅन्टिक हेतू असतोच असं नाही. म्हणूनच एखाद्या स्त्रीच्या प्रत्येक कृतीचा अर्थ ग्रीन सिग्नल असा काढणं योग्य नाही. समोरची व्यक्ती भावनिक गोंधळात असू शकते किंवा केवळ मैत्रीपूर्ण स्वभावामुळे खुली वागू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मर्यादा. विवाहित स्त्री असो किंवा विवाहित पुरुष, दोघांच्याही आयुष्यात आधीच एक नातं अस्तित्वात असतं. त्या नात्याचा सन्मान राखणं ही दोघांची जबाबदारी आहे. आकर्षण निर्माण होणं हे मानवी आहे, पण त्या आकर्षणावर कृती करणं हा विचारपूर्वक निर्णय असतो. कुणाच्याही संसारात विघ्न आणणं, कुणाचं वैवाहिक आयुष्य ढवळून काढणं किंवा भावनिक गुंतवणूक वाढवणं या गोष्टींचे परिणाम दूरगामी असतात. जर कधी तुम्हाला असं जाणवलं की एखादी विवाहित स्त्री तुमच्याशी जास्त जिव्हाळ्याने वागत आहे, तर सर्वात आधी स्वतःला प्रश्न विचारा, ही भावना योग्य आहे का? यामुळे कुणाचं नुकसान तर होणार नाही ना? आपण तिच्या आयुष्यातील परिस्थिती पूर्णपणे समजून घेतली आहे का? कारण अनेकदा एखादी व्यक्ती केवळ भावनिक आधार शोधत असते, प्रणय नव्हे. अशा प्रसंगी संयम, आदर आणि स्पष्टता या 3 गोष्टी आवश्यक असतात. समोरच्या व्यक्तीचा सन्मान राखत, तिच्या वैवाहिक आयुष्याचा आदर करत संवाद ठेवणं अधिक योग्य ठरतं. भावना ओळखणं महत्त्वाचं असतं, पण त्या भावना कशा हाताळायच्या हे त्याहून अधिक महत्त्वाचं असतं. जीवनात आकर्षणं येतात जातात, पण नाती ही विश्वासावर उभी असतात. एखाद्याच्या हावभावांचा अर्थ लावताना केवळ आपल्या इच्छेनुसार निष्कर्ष काढू नका. प्रत्येक नात्यात मर्यादा आणि जबाबदारी यांची जाणीव ठेवली तरच समाजातील आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल टिकून राहतो.